मुंबईत एलपीजीच्या तुटवड्यामुळे अनेक व्यवसाय आहेत ते सध्या इंडक्शनवरती आलेले आहेत. आपण मुंबईतील एका चहा दुकानामध्ये आहोत आणि आपण अनेक वर्षापासून पाहिलं तर अनेक चहाच्या दुकानामध्ये शेगडीवरती हा चहा बनवला जातो, परंतु मुंबईमध्ये एलपीजी आहे तो सध्या मिळत नाही आहे आणि यामुळे आता चहा व्यावसायिकांनी चक्क इंडक्शन आणलेला आहे आणि याच इंडक्शनवरती सध्या चहा बनवणं सुरू आहे. आपण पाहतोय की अनेक दिवसापासून एलपीजीचा तुटवडा आहे. घरगुती गॅस देखील मिळणं 2 ते 3 दिवसावरती गेलेलं आहे. त्या ठिकाणी व्यावसायिक गॅस सध्या भरपूर महाग झालेला आहे. अनेक ठिकाणी ऑर्डर देऊन सुद्धा त्यांना जो गॅस आहे, सिलेंडर आहे तो मिळत नाही. त्यामुळे सध्या हा इंडक्शनवरती त्यांचा व्यवसाय आहे तो सुरू आहे. या ठिकाणी चहा व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सध्या काय परिस्थिती है, फिलहाल क्या परिस्थिति है, इंडक्शन कब लाया आपने और गैस अभी मिल रहा है क्या? गैस नहीं मिल रहा, 2 दिन दुकान बंद था। अभी 2 दिन, कल से इंडक्शन चालू कर दिया है। अभी 2 दिन हुआ है। भाव बढ़ा है क्या इसके बारे में? अगर इंडक्शन है तो फिर बिल भी ज़्यादा आया होगा, क्या भाव में क्या है? डिस्पेंस है ना, पहले तो सस्ता मिलता था, अभी ये सिलेंडर बन रहा है, इसका भी भाव बढ़ा दिया, मशीन का भी। जो 15,000 का वो 25,000 30,000 हो रहा है। सिलेंडर मिल रहा है, सिलेंडर को बुक किया था आपने? सिलेंडर वाला तो आ रहा ही नहीं है। हाँ, अपने को कॉमर्शियल सिलेंडर लगता है, घर वाला तो चलेगा नहीं होटल में। कॉमर्शियल लगता है, कॉमर्शियल मिल रहा नहीं है। हाँ। कितना भाव बढ़ा है अभी? चाय का कुछ भाव बढ़ा है क्या? चाय के भाव में कुछ डिफरेंस आया है? हाँ, डिस्पेंस आया, चाय 10 रुपये जा रही है चाय अभी। हाँ, पहले 8 रुपये था, 2 रुपये बढ़ा है अभी। तर आपण पाहिलं की हा चहाचे रेट आहेत ते देखील वाढलेले आहेत. इंडक्शन जो आधी 10 ते 15,000चा मिळायचा तो सध्या 25,000वरती गेलेला आहे आणि असाच अनेक व्यावसायिकांना इंडक्शनची गरज लागलेली असताना त्यांना या ठिकाणी इंडक्शन हा नाईलाजास्तव घ्यावा लागतोय, कारण धंदा बंद करून चालणार नाही असं देखील या व्यावसायिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात ह्या इंडक्शनचे भाव देखील वाढताना पाहायला मिळतील. तर याच ठिकाणी आहेत ते अनेक व्यावसायिकांचा किंवा हॉटेल धारक आहेत, हॉटेल चालक आहेत, त्यांना देखील इंडक्शनवरती आता त्यांचा व्यवसाय आहे तो सुरू ठेवावा लागतोय. अनेक मुंबईतील चायवाले आहेत त्यांनी आपला व्यवसाय इंडक्शनवरती सध्या सुरू केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.